महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर शिवजयंती व मधुकर शेठ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन व भारूड कार्यक्रमाचे आयोजन। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वास्तु विशारद व माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जाधव संकुल परिसरात भक्तिमय वातावरणात कीर्तन व भारूड कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले। जाधव संकुल परिसरात सामाजिक कार्यकर्ते भिका सोनवणे यांच्या पुढाकाराने परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाला शिवजयंतीचे औचित्य साधत शिवचरित्रावर आधारित कीर्तन सादर करण्यात आले। तसेच विनोदी व प्रबोधनात्मक भारुडातून उपस्थित नागरिकांचे मनोरंजन करत सामाजिक संदेशही देण्यात आला। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मधुकर शेठ जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व विकास कामांबद्दल गौरवोद्गार काढले। कार्यक्रमाला नगरसेविका नैना जाधव, निलेश जाधव यांच्यासह राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला। भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडविणारा हा सोहळा सातपूर परिसरात उत्साहात पार पडला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर। यांना मी एकच सांगेन, आज पप्पांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि उद्या शिवजन्मोत्सव या निमित्ताने आज इथे हे भारुडाचं जी कथा होतीये ती खरंच अतिशय सुंदर पद्धतीने होऊन राहिलेली आहे। खरं तर निघायची इच्छा नाहीये, मला वाटतं पुढचा कार्यक्रम पण कॅन्सल झालेला आहे, असं वाटतं थांबूनच घ्यावं। तर मला हेच सांगावं असं वाटतं की ह्या निमित्ताने आज एवढं सुंदर भारूड कथा, प्रत्येक वेळेला कीर्तन, भजन हे कार्यक्रम आपल्या प्रभाग 26 मध्ये होत असतात आणि ज्या वेळेला असे कार्यक्रम होत असतात आणि तुमच्या ह्या कार्यक्रमांमुळेच मला ऊर्जा मिळते हे काम करण्याची। नक्कीच काकांनी सांगितलं, साठे महाराजांनी सांगितलं की आमची तुझ्या बाबतीतली खूप स्वप्न आहे, नक्कीच मी ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर राहील। ज्या काही इथल्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी तत्पर राहील, हा शब्द माझा तुम्हाला आहे आणि नक्कीच मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी शेवटपर्यंत तुमच्यासाठी उभे राहील, हा माझा शब्द तुम्हा सगळ्या आपल्या ह्या जाधववासियांना आहे, असंच मी तुम्हाला सांगेन। धन्यवाद। संपूर्ण जाधव संकुलवासी असतील किंवा जाधव संकुल ग्रुप असेल, पांडुरंगाला एकच प्रार्थना करू की आपल्या हातून शेठचा 100वा वाढदिवस कसा साजरा होईल ही एक देवाला विनंती करू आणि शतकपूर्ती सोहळा या संकुलमध्ये होईल अशी आम्हाला पक्की खात्री आहे। कारण शेठचा जो काही हसतमुख स्वभाव असेल, टेन्शनमुक्त जगणं असेल किंवा अतिशय सर्वांच्या मध्ये येऊन राहणीमान असेल, ते माणसाला आयुष्याची ऊर्जा देत असतं। आणि या ठिकाणी जे आले, अगदी छोटी छोटी मुलं या ठिकाणी येऊन त्यांना आशीर्वाद देत होते, त्यांना खऱ्या अर्थानं वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते। म्हणून शेठ तुम्ही ज्या बालगोपालांमध्ये राहतात त्यांचे खऱ्या अर्थानं आशीर्वाद मिळतात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।